राजन गँग मधले तिघे जण छोटा राजनचे 3 साथीदार संतोष उर्फ अबू सावंत, विकी मल्होत्रा आणि डीके राव हे गँगचा पसारा आपल्या हाती घेण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातंय। राजनच्या नावानं संपूर्ण देशात कोट्यवधींचे खंडणीचे व्यवहार चालतात। शिवाय अंमली पदार्थांच्या तस्करीतून राजननं बराच पैसा जमा केलेला आहे। त्यामुळे त्याच्या या काळ्या धंद्याचा वारसा पुढे कोणी चालवायचा यावरून आता युद्ध होण्याची चिन्ह आहेत। दरम्यान पोलीस सूत्रांनी डीएनएला दिलेल्या माहितीनुसार अबू सावंत हाच गँगचा म्होरक्या बनण्याची शक्यता आहे। एकंदरीतच छोटा राजनचा वारसदार कोण यामुळे काही काळामध्ये अंडरवर्ल्डमध्ये आणखी काही धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात आणखी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर झी न्यूज हिंदीचे सध्या आपल्याबरोबर ब्युरो हेड आहेत संजय सिंग, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। संजय सर, 2 दशक पोलिसांना गुंगारा देत होता छोटा राजन आणि त्याला आता अटक झाली। आता या गँगचा म्होरक्या कोण होणार यावर सगळ्या गुन्हेगारी विश्वामध्ये जोरदार चर्चा रंगतीये। काय सांगता येईल याबाबत माहिती आपल्याला? बघा, पहिला आपल्याला समजायला हवं की केवढा मोठा ह्याचा कारोबार आहे। ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये आहे, रिअल एस्टेट मध्ये आहे, एक्सटॉर्शन मध्ये आहे आणि मोर देन 1000 करोड 1000 करोड पेक्षा जास्तचे टर्नओव्हर असते राजन गँगचे। आता राजन गँग मध्ये आपण बघितलं 2-3 लोक आता शिरले आहेत। त्याचे मोस्टली पूर्वीचे जे साथीदार होते ज्याच्यात भरत नेपाळी होता, एजाज लाकडावाला, रवी पुजारी हे होते, ते त्याच्यातून वेगळे होऊन त्यांनी स्वतःची गँग स्टार्ट केली। पण आतापर्यंत त्याचे जे स्वतःचे लॉयलिस्ट जे त्याच्याबरोबर आता पण आहे ते तो आहे डीके राव, विकी मल्होत्रा आणि अबू सावंत और संतोष सावंत। याच्यापैकी डीके राव आणि विकी मल्होत्रा हे दोघे आता जेलमध्ये आहेत आणि अबू सावंत तो एकटा आहे जो आता त्याचे फायनान्सेस आहे तो बघतोय। याच्या पूर्वी तो मुंबईमध्ये होता आणि मुंबईमध्ये रिअल एस्टेट आणि एक्सटॉर्शन तो बिझनेस बघत होता। नंतर आता तो फॉरेन ऑपरेट करतो आहे आणि तो पर्टिक्युलर माणूस आहे जो नेक्स्ट वारसदार होणार आहे छोटा राजन गँगची। कारण छोटा राजन की फॅमिलीमध्ये कोणी दुसरा कोणी नाही आहे जो गँग अंडरवर्ल्ड मध्ये आहे ऍक्च्युअली ॲट द मोमेंट। सो अबू सावंत आणि संतोष सावंत हा फ्रंट रनर आहे आणि त्या नेक्स्ट मध्ये इंडियामधून डीके राव आहे तो ऑपरेट करणार आहे। हे दोघे एकदम खास आहे राजनचे आणि त्याचे विश्वासपात्र आहे। तर या दोघांमधून कोणी एक असेल ज्याला ही गँगची जी बागडोर आहे मिळणार आहे। अगदी संजय सर, मात्र हे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी काळामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला काही गँग वॉर किंवा अंडरवर्ल्ड मध्ये काही वेगळ्या हालचाली दिसू शकतात? हे बघा, अंडरवर्ल्ड मध्ये हालचाली दिसणार आहे कारण दाऊद आता अनचॅलेंज झाला आहे। राजन आतमध्ये आता राजनला भारतात घेऊन येणार तर तो जेलमध्ये राहणार आहे। अबू सालेम जो जेलमध्ये आहे, अरुण गवली जेलमध्ये आहे, अश्विन नायक आहे तो जेलमध्ये आहे। तर दाऊदचे जेवढे विरोधी गँगस्टर आहेत ते जेलमध्ये आहे। तर दाऊद आता मुंबईमध्ये अनचॅलेंज होणार आहे आणि आता अबू सावंत किंवा डीके राव त्यांनी आता बागडोर घेतली पण राजन गँगची, पण त्यांच्यात तो कॅलिबर नाही। राजनची जी कॅलिबर होती एवढा मोठा गँग फॉर्म करायचा, त्याला ऑपरेट करायचे आणि 2 ते 3 दशकापासून तो गँग तसा ऑपरेट करतोय। ती कॅलिबर आणि ती क्वालिटी आहे ते दुसऱ्यांमध्ये नाही आहे। तर डेफिनेटली दाऊद गँगला काफी फायदा होणार आहे आणि दाऊद गँग याची बेसिकली ॲडव्हान्टेज घेण्याची शक्यता आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आमचे सोर्सेस आहेत त्या सांगतात आहे बहुतेक असं होणार की दाऊद गँग त्याच्या वर्चस्व आणि सुप्रेमसी सिद्ध करायला मुंबईमध्ये काही हालचाली करू शकतो, काही फायरिंग किंवा तसं काय करून की आता एकच गँग उरला आहे आणि तो मोस्ट पॉवरफुल आहे तो दाऊद गँग। आता अशी हालचाली आपल्याला पुढच्या काही दिवसात दिसतात येणार आहे मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।